गल्ली आणि हा शॉप आहे तिथे पुढे समोर. करायचं असेल तर हे त्यांचं विजिटिंग कार्ड आहे, इथे त्यांचा नंबर पण चिमणी आणि दीदीचं सिलेक्शन झालेलं आहे. तर मंडळी, मी खुशबू कांबळे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खुशी ब्लॉग. तर आजचा पण आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे. आम्ही असंच फिरायला चाललो आहोत, थोडी म्हणजे शॉपिंग करायची आहे. ॲक्च्युली बहिणीला ते नथ मेकिंगचं सामान घ्यायचं आहे, तर आम्ही आज भुलेश्वरला जाणार आहे. तर तुम्हालाही कोणाला नथ मेकिंगचं सामान हवं असेल तर मी ते दुकान दाखवेल की जिथे होलसेलमध्ये सगळं नथ मेकिंगचं सामान भेटतं. तर अजून तसंच पुढे थोडं शॉपिंग करणार आहे. मुंबादेवीचं मंदिर लागतं मध्येच, तिथे आम्ही जाऊ परत दर्शनाला. तसंच थोडं अजून काय सामान वगैरे घेऊ. तर चला भेटूया आपण डायरेक्ट तिकडेच. आतमध्ये आल्यावर हा एक ब्रिज लागतो, इथूनही तुम्हाला एकदम सरळ चालत जायला लागेल. तर थोडं जास्त चालायला लागेल तुम्हाला. तर तिकडे भुलेश्वर मार्केट आहे, सो चला दाखवते. ब्रिज क्रॉस केल्यानंतर तुम्हाला इथून इथे एक लेफ्टला रोड जातो आणि एक राईटला. सो तुम्हाला लेफ्टच्या साईडने जायचं आहे. तिकडे मुंबादेवीचं मंदिर सुद्धा आहे. सो आम्ही पहिला मुंबादेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि नंतर तिथून पुढे जाऊ. मंदिराच्या इथून बाहेर निघाल्यावर सुद्धा आपण एक राईट टर्न घेतला आणि तिथूनही सरळ जाणार आहोत. मी पहिला नथ मेकिंगचं सामान घ्यायला गेलेलो. 63 शॉप नंबर आहे, तिसरी गल्ली भुईवाडा. आता आम्ही आलेलो आहोत तिथे. आमचं सामान वगैरे घेऊन झालं, खूप जास्त गर्दी होती त्यामुळे तिथे मला काही व्हिडिओ काढता आली नाही. सो आता आम्ही आलेलो आहोत साडीच्या शॉपमध्ये. थोडं साड्या वगैरे बघतो. तुम्हाला पण जर साड्या हव्या असतील, लग्न किंवा दुसरा कुठला काही फंक्शन असतील त्याच्यासाठी जर हवे असतील तर पांजरापोळ भुलेश्वरमध्ये. तर तिथून एक लेफ्ट साईडला एक छोटीशी गल्ली जाते, तिथून तुम्ही आतमध्ये आलात तर हे शॉप आहे. शॉपचं नाव आणि ॲड्रेस मी सांगते तुम्हाला. सो इथे खूप म्हणजे तुम्हाला फंक्शनसाठी हव्या असतील ना, लग्न कार्यक्रम वगैरे त्याच्यासाठी, तर तुम्हाला इथे खूप डिस्काउंटमध्ये साड्या वगैरे खूप छान छान भेटतील. आणि ज्या म्हणजे डिझाईन हव्यात तुम्हाला, जेवढ्या व्हरायटीज हव्यात त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला भेटेल. सो चला मी दाखवते. सगळे बसलेले साड्या बघण्यासाठी. या मॅडम फोन मध्ये बसल्यात आणि ह्यांना बिलिंगचं टेन्शन आहे. साड्या बघा खूप छान छान प्रकारच्या. आणि दीदीला ही वाली साडी आवडलेली आहे जरा जास्तच. सो आम्ही आता बघतो आणि तुम्हाला अजून सांगतो त्यांचा ॲड्रेस वगैरे. सो नक्की या तुम्ही या शॉपमध्ये, खूप छान छान आहेत आणि स्पेशली डिस्काउंटमध्ये भेटतील. जर तुम्हाला जास्त लग्नासाठी हव्या असतील वगैरे, फंक्शनसाठी मोठ्या, तर तुम्हाला खूप डिस्काउंटमध्ये साड्या भेटतील. सो इथेही बघू शकता तुम्ही, खूप जास्त वर्कवाल्या वगैरे साड्या आहेत. शालू पैठणी त्यामध्ये पण खूप जास्त अवेलेबल आहेत. आणि जर लग्नाचा बस्ता बांधायचा असेल सो इथे पण काही सिंपल मधल्या साड्या आहेत, 100-150 पासून स्टार्टिंगच्या.
हे डायमंड वर्कवाल्या आहेत साड्या आणि इथे पैठणी वगैरे त्या टाईप आहेत. हा शालू आहे. मगाशी चॉईस केलेली ही साडी होती. सो ह्याच्यामध्ये कलर डिफरंट किती आहेत बघा. म्हणजे ऑप्शनला तुमच्याकडे खूप सारे कलर इथे दाखवू शकतात. करायचं असेल तर हे त्यांचं विजिटिंग कार्ड आहे. इथे त्यांचे नंबर पण आहेत मेन्शन केलेले. सो तुम्ही नक्की इथे विजिट करा. हे बघा कशा बसलेले आहेत. आणि रोशनी ह्यांचा इथे टाइमपास चाललेला आहे. कावळा उड चिमणी उड आणि दीदीचं सिलेक्शन चाललेलं आहे. गल्ली आणि हा शॉप आहे तिथे पुढे समोर. आणि हा रोड आहे इथला. हे पांजरापोळच्या इथून या साईडला एक छोटीशी गल्ली जाते. तिथे आतमध्ये येते शॉपमधून आम्ही आता बाहेर निघालो आणि आता चालता चालता पुढे ते ज्वेलरीसाठी घेतले, जे नथ मेकिंगसाठी ज्वेलरी घेतली होती त्याच्यासाठी डबे घेतले ठेवायला खणाखणांचे बाहेर दिसले. तर आता थोडे कपडे वगैरे बघत चाललो आहे पुढे पुढे पुढे. सो चला. टाईम नंतर इथे ह्यांना मनासारखे असे टी शर्ट ट्राउझर भेटलेले आहेत. सो शर्ट्स पण आहेत इथे. त्या मॅडमला काहीच नको आहे. ती लांब जाऊन उभी राहिली आहे. हिच्यामुळे आम्ही त्या नथ मेकिंगचं सामान घेण्यासाठी जवळजवळ 2-2.5 तास आम्ही तिथे पागलसारखे उभे होतो. हा खूप छान दिसतो. कमेंट करून सांगा दीदीला हातीने घेऊ दे की नको. अशा प्रकारे इथेही कोणाला काहीच आवडलेलं नाहीये. स्पेशली दीदीला तर काहीच आवडत नाहीये. आणि भूक तर सगळ्यांना मगाशी खूप लागलेली. जो आम्ही थोडा खाऊन घेतलं. त्यानंतर कुठे आता सगळेजण मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. बट या मॅडमसाठी आम्ही लिटरली तिथे खूप वैतागलो. त्या नथ मेकिंगचं जे सामान घ्यायला थांबलो होतो त्या शॉपमध्ये, ते काका पण लिटरली एवढे स्लो होते की आम्ही तिथे 2-2.5 तास आम्ही नुसतं असं बसूनच राहिलेलो. सो बिलिंगला पण मॅडमने आम्हाला 5,000ला फाडलेलं आहे. सो आता कोणाला काय घ्यायचं आहे काय नाही, त्यामुळे सगळेजण शांत आहेत. थोडे खाल्लंय पिल्लंय त्यामुळे थोडं जरा मूड चाललाय त्यांचा मस्ती करण्याचा. सो बघूया अजून पुढे काय काय भेटतंय. पुरी खायची होती. आणि गाईस तिकडे भैया आहे. बट त्याच्या तोंडामध्ये काय पिचकारी. आणि हिला पाणीपुरी खायची आहे. खायची गायत्री पाणीपुरी. तुम्हाला खायची पाणीपुरी. शाळेत असताना कोणी कोणी खाल्लंय नक्की कमेंट करून सांगा. तिथे थांबलेले आहेत बॅग्स बघण्यासाठी. बघू आता इथे तरी आवडते की नाही, काय घेणार आहे की नाही तर इथून सरळ पुढे आम्ही परत घरी जायला निघू. घरी जायला म्हणजे पहिला आम्ही दादर चौपाटीला जाऊ, तिथे फिरू आणि मग नंतर तिथून घरी जायला निघू. सो चला जाऊया थोडं अजून पुढे. बघूया हे लोकांचं काय काय मन होतंय घ्यायचं. या मॅडमला बेमतलबचं हसायला येत आहे सगळ्यांना 3 तास लेट करून. कसं वाटतं रोशनी तुला? म्हणजे सगळ्यांचे थोबडे कसे होते मगाशी बघण्यासारखे? आता आम्ही एकदम बेकार दिसतोय काय एकदम भारी. काय सांगू तुम्हाला काय एवढं फिरवलं नाही यामध्ये. दीदीने एक बॅग घेतलेली आहे मम्मीसाठी ही गणपतीमध्ये गावाला जायला. आणि हे डबे घेतले मगाशी आम्ही त्या काकांकडून बाहेर साडीच्या शॉपमध्ये निघालो. आता पण घेतला आहे. तुम्हाला आवडतील ते येऊ शकतात. आणि असंच काय आवडतंय ते घेत 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 सगळ्यांचे हात रिकामी आहेत. म्हणजे आता फक्त एकटीचीच बॅग फुल आहे. बाकी सगळे रिकामी चालतात. आता ते रिकाम्या जागा भरणार आहे. सो चला बघूया अजून काय काय भेटतंय.
ईश्वर मार्केट आहे आणि इथून या साईडचा हा पटवा प्रेम राखी आर्ट आहे ना, त्या गल्लीतून सरळ गेलं तर तिकडे एक बाळकृष्ण करून शॉप आहे. तिथे तुम्हाला खूप जास्त नथमेकिंगचे सामान हवे असतील, कुठले ब्रायडल मेकिंग वगैरे काही ॲसेसरीज असतील तर त्याचे सगळे तुम्हाला लॉटमध्ये खूप डिस्काउंट करून भेटतील. सगळे प्रोडक्ट, सगळे मण्या वगैरे. Excuse. Hepsi ha? एक आपला व्हिडिओ मध्येच कट झाला. त्याचं कारण असं आहे की एक नियाज नावाचा मुलगा आपल्याला भेटला रँडमली. इंस्टाग्रामर आहे तो. इंस्टाग्रामवरती व्हिडिओज अपलोड करतो, म्हणजे रँडम मुलींना भेटून त्यांना असे चॉकलेट्स वगैरे देतो. सो त्याचा सफरशा करून आयडी आहे. तो अचानकपणे भेटला आणि त्याने मला ही कॅडबरी दिली. सो थँक्यू नियाज. आणि आता आम्ही चाललेलो आहोत दादर चौपाटीला. आता सगळे, मी पहिला खूप घाबरून गेली की नक्की हा कोण मुलगा आहे, काय बोलतोय, मला काहीच समजलं नाही. नंतर समजलं की तो इंस्टाग्रामर आहे आणि छान पण वाटतंय. सो आता चला चाललोय, ट्रेनमध्ये बसू. त्यानंतरला हे लोक खूप हसतात, टेन्शन घेऊ नका. बाकी काही नाही. या चॉकलेटमध्ये सगळ्यांना बाईट भेटणार आहेत, मी एकटी खाणार नाही आहे. तर चला आपण ट्रेनमध्ये बसूया. ट्रेनमध्ये गर्दी असेल सो मी काही ब्लॉग काढणार नाही आहे. तर उतरू दादर स्टेशनला, तेव्हा तिथून आपण ब्लॉग कंटिन्यू करू. सो चला.